टी देशमुख साहेब, घोरपडे मॅडम, देवन शहा, सर्व पदाधिकारी, संचालक, पेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, प्राणेश शेरकर यांनी लई ताप दिला मला आणि त्याचे सहकारी, आणि आपण सर्व खरं म्हणजे आज चालण्याची पोझिशन नाही आहे माझी. जास्त दुखत आहे. डॉक्टरने सांगितलं होतं आराम करा माही, पण कसा आराम करणार, कारण रात्री विमान आहे आणि उद्याला मला परवाला मला लंडनला पुरस्कार आहे. तर पुरस्कार विशेष म्हणजे मुसलमान समाजाने मला पुरस्कार द्यायचं ठरवलं परवाना, आणि एक मराठमोळी नव्वदीतली बाई आणि मुसलमान कंट्री मला पुरस्कार देते. माझी कॉलर तयार झाली. आता मी कफन जवळ दिलं, दफन झाले नाही म्हणून तुमच्यापर्यंत येऊन पोचले. कोण बाबा, सिंधुताई सकाळकीच गई मी खसखस नऊवारीतली अडाणी बाई, कोण मी? फक्त जगत गेले, पुढे गेले, मागं वळून पाहिलं आणि जगता आलं म्हणून तुमच्यापर्यंत पोचले. पण मला आज पोरांना सांगायचंय, पोरांनो पुढे जा, पण मागं वळून पहा बेटा, त्याची गरज आहे. खूप शिका, पण कशासाठी शिकतोय हे पहिले समजून घ्या. त्याची आवश्यकता नक्कीच होते. लकीर की फकीर हो मैं, उसका कोई गम नहीं, नहीं धन तो क्या हुआ, इज्जत तो मेरी कम. फुलांच्या पायरीवरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका, कारण काट्यांना फक्त बोचणं माहिती असतं, वेदना कळत नसतात. तुम्ही तुमचे पाय एवढे घट्ट करा, तुम्ही तुमचे पावलं एवढे घट्ट करा की एक दिवस काटे तुम्हाला सांगतील, आइए वेलकम सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो, हम झुकता है तुम चलना सीखो. इतके पाय मजबूत करायचे तर आपल्याला जगता येतं, नाही तर नाही. म्हणून मी जगत आले, मागे बघत आले, इथपर्यंत पोचले. आता तुमचे जे काही प्रश्न असतील, काही मनात निर्माण झालेले, ते तुम्ही विचारायचं. त्याची उत्तर मी शेवटी समारोप मी करेन. चला, माहिती दिली तर बरोबर. सुरुवातीला कशाला शेवट करते ना, पहिले दुःख मध्ये नेऊन घालतोय महिला. मी ते टाळायला पाहिजे, तुम्ही तिथे मला जाळायला बघता. बोलले काय प्रश्न असेल तर विचारा, मी सोडवते जेवढे जमेल तेवढे. त्या बाबाला माझं आयुष्य ऐकायचंय, तू आता डिपॉझिट मध्ये राहा. नमस्कार भाई. बोलो. मी आपला खूप आभारी आहे, कारण की मी आपल्याकडनं खूप इन्स्पिरेशन घेतो. तर माझा प्रश्न असा आहे की आमच्यासारख्या युवकांनी देश सेवा, समाजाची सेवा म्हणजे कशा प्रकारे केली पाहिजे? आम्ही पूर्णपणे झोकून दिलं पाहिजे की आमचं म्हणजे करिअर किंवा ह्या गोष्टी सांभाळून कशा प्रकारे केलं पाहिजे? अरे माईला विचारतोस तो, माई आणाली का हाफ टाइम चौथी पासून तू कॉलेज शिकतो रे. एक मात्र खरं बेटा, माई शिकली नाही, कुठे डिग्री घेतली नाही, हाफ टाइम चौथी पास. माईने आयुष्य झोकून दिलं आणि उभी झालंय. ठरवून काही होत नसते बरं, होणारे न चुके कल्पांती जरी ब्रह्मात आडवा, जे व्हायचं ते होणारच. तिथे कोणी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत बाळ. म्हणून एक लक्षात ठेवा, मनाचा निर्धार करा. अंगावर संकट कोसळलं त्यावर पाय देऊन उभं राहा, कारण समाजसेवा या चांगलपणा हा रस्ता इतका सोपा नसतो बाळा, खूप काटेरी वाट असते रे. तुमचे पायच इतके मजबूत करा आणि निर्धार करा की मी हे चालणारच. आपोआप रस्ते सुचतात रे बाळ. मला माझ्या बरं भूक लागली होती, माझ्या समाजसेवेचा अर्थच असा आहे की मी भुकेपर्यंत पोहोचले. मला भूक लागली होती, खूप भूक लागली होती. मला दगड चावून खावीशी वाटत होते, दगड चावायचं सामर्थ्य नव्हतं. मग मी भुकेच्या शोधापर्यंत प्रयत्न केलाय, तळागाळात पोहोचायचा. भूक मला सापडली म्हणून मला लोक म्हणतात, माई तुमची प्रेरणा काय? माझी प्रेरणा माझ्या पोटाची भूक आहे बेटा. माझ्या भुकेने मला इथपर्यंत नेलं आणि इथपर्यंत पोहोचवलं. बघा ना, 14 देशात भाषण ठोकून आले. आता 14 तारखेला मी लंडन मध्ये आहे, तर 2 एप्रिलला मी मलेशियामध्ये आहे, तर परत सांगायचे लोक मागे लागलेले आहेत. हे कधी घडलं? मी जगत गेले आणि ते घडत गेलं. त्यामुळे जाणून बुजून करायचं म्हटलं काही होत नाही रे. मनाचा निर्णय करा, निर्धार करा, मी हे करणारच. वाटा आपोआप कळतात बेटा, आपोआप पायभर तिकडे वळायला लागतात. फक्त तुमच्या मनाचा तेवढा निर्धार झाला पाहिजे, नाहीतर काही शक्य नाही बाळा. टिंबटिंब रिकामा जागा बाळा. माई
हा जो कायदा आहे तो स्त्रियांचा कायदा आहे सगळेच मांडतात, परंतु स्त्रियांकडून कायद्याचा उलट वापर केला जातोय सध्या तरी, याबद्दल तुम्ही काय म्हणता? नाही, जर उद्याला असं ठरलं नाही की पुरुष बचाव करायचा असेल तर पहिले अध्यक्ष मी होईल बाबा. आपण आता वाईट साईड वाचतोय, दररोज पेपरला येतं काय काय घडतं. खरं सांगा, पोराची चूक आहे. आम्ही आतापर्यंत जे नावं घेतो, आमची राष्ट्रमाता जिजाऊ नऊवारीतच होती ना, आमची सावित्रीबाई फुले नऊवारीत होती, जिने आम्हाला खुर्चीवर बसायचं मान दिला. अहिल्याबाई होळकर बांधलेले घाट अजून चुपुरा ओढलेला नाही रे, त्या सगळ्या नऊवारीत होत्या, त्यांना आपण नाही विसरू शकत बेटा. मग त्यावेळेच्या अडाणी बाया सुद्धा एवढं कर्तृत्व करून गेल्या. आता आमची बहिणाबाई चौधरी जी शाळेतच गेले नाही पण तिच्यावर जग PhD करताय. आम्ही कुठेही एवढे कमजोर आहोत, मग आम्ही वाईटच कडे का चाललो, चांगलं का नाही सुचत आम्हाला? मला एक सांगा, पहिला प्रश्न माझा हा आहे की एक तरुण मुलगी शिकलेली एका मुलासोबत रात्री फिरायला जाते, शिकलेली, तिला एवढे कळू नये की जर अंधाराचा फायदा घेऊन 4 पोरांनी आपल्यावर अतिक्रमण केलं तर सोबतचं पोरग काय बजरंगबलीची जय आहे का? मेली नाही. नंतर आपण मेणबत्ती लावून मोर्चा काढतो, होणारच नाही याच्यासाठी आपण काय करतो. म्हणून एक लक्षात ठेवा पोरींनो, तुम्हाला जर सन्मान द्यावा असं वाटत असेल जगाने तर तुम्ही पहिले स्वतःच्या अरे तुम्ही सुद्धा बदला ना. आमची संस्कृती कधी अशी उघडी लागली होती? 7 टप्प्यात झाकलेली संस्कृती जखमी व्हायला लागली ना. हे कुठे आणलं सिंधुताईचं नऊवारी? नका घालू तुम्ही नऊवारी, पण काही घाला, पण अंगावर घाला ना. आज मी नऊवारी नेसून अमेरिकेत गेले पहिल्यांदा, मला पाहिल्या सगळ्या जगाने आवाज दिला मराठी. आपले पोरं मराठी तिकडे गेलेले जोरात ओरडले, मला नऊवारीत पाहिले. जय महाराष्ट्र, नऊवारी ज्येष्ठ. कायद्यातून आवाज आला, घाबरले मी. अरे बापरे, आता काय बोलणार? आपण आवाज आला, चुकते सिंधुताई सपकाळ. तुझ्या देशातून आले त्या देशाला भारत माता म्हणतात. भारत माता की जय मनाचा मान तुझ्या देशाचा आहे ग. तुझ्या देशाला माता म्हणतात, घाबरलीस? अमेरिकेला मावशी पण म्हणत नाही का? ठोकलं भाषण आली पडून. पण एक देशाभिमान कायद्यामध्ये असेल ना, तुमचं कोणी वाकडं काही करू शकत नाही बाळा. म्हणून एक लक्षात ठेवा पोरीनो, सांभाळा. शिकणं म्हणजे उस्रुंखल होणे नाही, शिकणं म्हणजे स्वतःची पातळी सोडणे नाही. तुमच्याकडे बघताना समोरच्याला मादी वाटायला नको, माय आठवायला पाहिजे. तर तुम्ही आपल्यापासून सुरुवात करूया ना. व्हायला पाहिजे. सिंधुताईने पण म्हटलं व्हायला पाहिजे, समाजसेवा व्हायला पाहिजे, अनाथांची माय कोणीतरी व्हायला पाहिजे. तर झालं नसतं रे बाळ. हम करे सो कायदा, स्वतःपासून सुरुवात करूया बाळ. थेंबे थेंबे तळे साठते, चांगुलपणाचं सागर नक्की तयार होईल. एवढे की आमची संस्कृती डळमळीत नाही, भिसाळ नाही रे. फक्त चल वाट पाहूया, चांगला रस्ता हाताळूया आपण. बोला. माई 20 वर्षानंतर परत दुसऱ्यांदा बघायची तुम्हाला संधी मिळाली मला. 20 वर्षापूर्वी औरंगाबादला बघितलं होतं. तुमच्या ह्या उत्साहाचं रहस्य काय माहीत? 30 वर्षापासून तुम्ही इतक्याच उत्साहाने काम करताय. मरले मायरे. अरे खरं सांगू का बेटा, अरे का रे, काय एवढं सत्व आता तुम्ही माहिती रे. अरे माझं टंगळ दुखायला लागलं रे. अरे मी थकले रे. एक लक्षात घे बेटा, एकच लक्षात ठेवा की माणूस कधी वाईट नसतो, माणसाची खूप वाईट असते. एक काळ होता मला दगड चावून खावीशी वाटत होते, पण चावायचं सामर्थ्य नव्हतं. त्यावेळेस मी ठरवलं बेटा, थकलेल्या जगासाठी मी जगेल. मग जी बाई ठरवते की थकलेल्या जगाची मी माय होईल, त्या बाईला थकून कसं चालेल रे बाळा. आणि एक निर्धार केलाय की मंजिल बहुत दूर है, कोई बात नहीं. मंजिल बहुत दूर है, जाना वहाँ जरूर है. रास्ता मुश्किल है, मरना मंजूर है, मगर शेर जैसे मरेंगे रे. हे तुम्हीही करू शकता बेटा. सर्वांनी मिळून आता काहीतरी नवं वेगळं तयार करायचं आपल्याला. रस्ते हाताळायचे बाळ, थकून चालणार नाही, कुठेतरी गर्भवेळीत होऊन चालणार नाही रे. एक 70 वर्षाची एक म्हातारी माझ्यासारखी जर एवढ्या तळमळीने, एवढ्या चिकाटीने, एवढ्या सचोटीने उभी राहते, तेवढ्याच उत्साहाने ती दुसऱ्यांसमोर पेश होते, तुम्हाला थकायचं कुठे अधिकार आहे बाळ. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, आमची माती, नीती आणि संस्कृती जिथे हातात हात घालून चालतं त्याचं नाव महाराष्ट्र आहे बेटा. त्याचं नाव महाराष्ट्र. माझ्या सुद्धा मनामध्ये तशी एक इच्छा आहे की मी मोठा
मोठं झाल्यावर थोड्याशा का मुलांची सेवा करावी. गरीब तुझ्यावर पण चित्रपट निघेल मग काय चित्रपटासाठी नाही, पण एक अरे तू चित्रपटासाठी जगणार नाही नक्की, तुझ्यावर चित्रपट निघेल. मी तरी चित्रपटासाठी कुठे जगले रे? जगल्यावर निघाला ना. पण इच्छा आहे माझी तशी की 10 तरी मुलं पण सांभाळायचे. हा बेटा, हा निर्धार प्रत्येकाने केला तर राष्ट्र बदलेल, जग बदलेल. बळा चला बोला. आणि अशिक्षित पण काही म्हणजे महिला आहेत, त्या पण सारख्याच आणि सुशिक्षित पण सारख्याच लग्नानंतर होतात, पण त्यांच्याकडून काही सेवा काही घडत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही त्यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण होईल असे काही त्यांना थोडं मार्गदर्शन करावं. नाही, एकच दुवा साधला पाहिजे की शिक्षित स्त्रीने आपण कशासाठी शिकलो, आराखडे काय हे डोळ्यासमोर ठेवून जगलं ना जमलं. आणि अशिक्षित स्त्री, तिला काही जास्त सांगायची गरज नसते रे, ती उपजतच कणखर असते बेटा. आता उदाहरणार्थ आजकाल ना सगळे लोक ना इंग्लिशकडेच जातात, मराठीकडे जात नाही. अरे ते रोजमजुरी करणारा बाप पण पोराला इंग्लिश मध्ये घालते. आता कशी असते चिकाटी बघा अडाणी बाईची. परवा एका कामगाराने पोरग इंग्लिश शाळेमध्ये घातलं, त्याला थोडस टफ येत होतं. पोराला घेऊन अभ्यासाला बसलं, कारण स्टडी करावी लागते घरी. आणि पोराला काय आकडे सांगितले त्याने की एवढे आकडे लिहून ठेव, मी बाहेर जाऊन येतोय. बापाने सांगितले आकडे असे होते की 70, 82, 89, 99 एवढं पाठ करून ठेव मी येईपर्यंत. बाप गेला निघून, पोरग रडायला लागली. भाकरी थापणारी आई उठली, भरल्या पिठाच्या हाताने पोराला जवळ घेतला, आसू पुसल्यानं सांगितलं रडू नको. त्याने काय सांगितलं ते मला माहित आहे म्हटली, ली मी सांगते तसं. 70, 82 येत नाही, नाही तर नाही. आमचं आडाणी बायांचं असं रोखोक असतो बाबा देताना. कारण तिला होतं जगणं माहित असतं, ऍडजस्टमेंट नो, जगायचंय, उद्याचा दिवस आपला आहे बस, एवढंच आडाणी बाईला माहित असतं रे. आणि शिकलेल्या बाईने अंधार पावसाळे हिवाळे लई खाल्लेले असतात. ती खूप काही करू शकते, पण तिने ते करावं माझं सांगणं आहे. बोल माई. जय महाराष्ट्र. बोल बाबा. अरे महाराष्ट्राच्या लेकरा बोल. माई, तुमच्या जीवनाकडे बघून अनेक जण प्रेरणा घेतात, प्रेरणादायी जीवन जगतात. तर मी असा प्रश्न विचारू इच्छितो की जीवनामध्ये तुम्ही यश, सुख यांना तुम्ही कसं म्हणजे एक्सप्लेन कराल? इंग्लिश हाकलतो मध्ये. तुम्ही कसं स्पष्ट कराल त्यांना? अरे काय माहिती बेटा, सकाळनंतर दुपारनंतर संध्याकाळ ठरलेलं आहे की नाही. सुखदुःखाचं तसंच असतं. एका रात्रीचा इंतजार करा, एका रात्रीचा इंतजार करा. दिवस उगवतो, ठरलेला आहे उद्याचं सकाळ, पण एक रात्र आपल्याला घालवली पाहिजे. दुःखाची एक रात्र असते, एक सावट असते, एक काळोख असतो बेटा. तेवढा निघणारा असतो, काही थांबलेली एक रात्र कधी, सकाळ ठरलेली आहे ना. त्यामुळे रात्रीचं स्वागत करा, उद्याच्या सकाळसाठी निर्भीडपणे उभं राहा. हेच तुम्हाला सांगते. परिस्थितीला हाताळा बेटा, नम्र होऊ नका तिथे. कणखरपणे अंग झटकून उभं व्हा. याच कारण जगणं आहे बेटा, जगणं आहे. आता उदाहरणार्थ मी एक दिवस ठरवलं होतं आपण मरायचंय, आणि माझा खरा परिचय रेल्वे भीक बांधणारी बाई. मी गाणं म्हणायची, मला खाणं मिळायचं. आता मी भाषण दिलं की मला राशन मिळतं. आणि पोरांनी तर अगोदरच माझ्यासाठी चेक बीक काढून ठेवला. काय केलं रे चेक, काय म्हणतात रे त्या, डीडी काढली पोराने. जेवायसाठी डीडी काढली, दुधासाठी तुम्हाला पण मी मागणार आहे, काळजी करू नका. पण माझा 1 नंबर शत्रू रेल्वेचा टीशी. त्याने बरोबर मला बघायचं, बाई तिकीट नाही, तिकीट विदाउट तिकीट. हा बाबा उतरवणीचे उतरतो दुसरी गाडी आपल्या बापाची. हे नाही तो अवसर. मी गाड्या बदलल्या, आयुष्य नाही बदलू दिलं, मला जगता आलं बेटा. माणूस कधी वाईट नसतो रे, त्याच्या पोटाची भूक वाईट असते बेटा. पोटाला भूक लागली ना तर नुसती फोडणीचा वाद जरी आला तरी भूक खवळते रे बाळा. आणि एक लक्षात ठेवा, माणूस कधी वाईट नसतो, गरिबी वाईट असते बेटा. म्हणून सगळ्या लेकरांना मला सांगायचंय समोर बसलेल्या, तुमचं जेवण खाऊन झाल्यानंतर तुमच्या शेजारी एखादा गरीब येतो बेटा काम करायला. आलेला असतो, कुठून तरी जळून पळून आलेला असतो, 2 लेकरं असतात, गरिबी फाटलेला संसार.
तुम्ही जेवण खाऊन झाल्यानंतर सगळ्यांना सांगते मी, रात्री त्या झोपडीतल्या बाईला विचारा लेकरं जेवले का ग? ती सांगेल नाही हो, आम्हाला मजुरी नाही मिळाली आज. तुम्ही तुमचे उरलेले जेवण खाऊन उरलेले 4 घास त्या बाईला द्या, तिचे लेकरं जेवू द्या. तुम्हाला सुखाने झोपाल्याशिवाय राहणार नाही बेटा. आमची संस्कृती ओरबडून घेण्याची नाही, वाटून खाण्याची आहे. एवढं जरी कळालं ना तरी आपण जिंकलो रे. म्हणून मेलेल्या मनाने जगू नका, फणा काढून जगायला शिका. त्याची गरज आहे, त्याची आवश्यकता आहे बेटा. मी रेल्वेत भीक मागणारी बाई काय करू शकते? प्रश्न संपले का आहे रे? अजून प्रश्न आहे का? चला बोला लवकर 1-2. नमस्कार माई. तुमचं IAS आणि IPS साठी काय मार्गदर्शन आहे? कारण का तुमच्या जीवनामध्ये जेव्हा तुम्ही शेणाचे ते हे करायचे तेव्हा गोवऱ्या करायचे तेव्हा त्यांची पूर्ण किंमत तुम्हाला मिळलीच नव्हती, पण कलेक्टरने तुमची बाजू मांडली आणि तुम्हाला मिळतं. त्यांच्यासाठी म्हणजे काय हे असं? अरे बापरे, IAS आणि IPS मेलीच माई बंदी. अरे लेकरा, जिला मला चुकून माकून माझ्या तोंडातून काही इंग्लिश शब्द येतात, पण त्या इंग्लिश शब्दाचा अर्थ मला नाही कळत, नकळत येतात. अरे काला अक्षर भैस बराबर इंग्लिश. त्यामुळे IPS आणि IAS ला काय रे मी सांगू शकते? म्हणून तुम्ही खूप शिका, पण डोळे उघडे करून शिका. प्रश्नाचे उत्तर तुम्हाला चालता चालता कळले पाहिजे. आणि नुसतं पुस्तक वाचू नका, पिऊन टाकायला शिका. उदाहरणार्थ, मला वाचनाचा फार नाद होता बेटा, पण माझे पती मला वाचू देत नव्हते. लहानपणी लग्न झालं, मी 10 वर्षाचे होते. 10वी सुरू झालं होतं, माझे पती 35 वर्षाचे होते. खतरनाकच मॉडेल होतं, मोठं त्यांना मी शिकले. मी वाचलेले त्यांना आवडायचं नाही, मला प्रचंड वाचनाची आवड. मी वाणसामानाचे कागद वाचून आपल्याला लपवून ठेवायचे, आणि ते जर त्यांना दिसले ना तर मला मार पडायचं. त्यामुळे मी कसं वाचलं माहित आहे? जे काही वाचलं ते मी पाठ करून टाकायचे, उरलेला कागद मी चावून खायचे. मी कवितेचे खूप कागद चावून खाल्ले, पचवले, ते आता उगवायला लागले. एका मेरा दोष म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, जिद्द जर असेल ना, नुसतं वाचू नका, पिऊन टाकायला शिका. काळजावर ठसव म्हणतात, तर तुमचा रस्ता तुम्हाला दिसतो. आणि अजून एक लक्षात ठेवा बेटा, एवढा सोपा रस्ता नसतो. म्हणून ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद. कसली खंत बाळगू नका. ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, हम अपने पास आए दिल टूटने के बाद. तुटल्यानंतर जुळतं ना ते पक्क असतं, लक्षात ठेवा. डाग दिलेला असतो आयुष्याला. म्हणून हरू नका, थकू नका. काय व्हायचं तेव्हा, पण चालता चालता तुम्हाला खूप काही करता येण्यासारखं आहे रे. तेवढं डोळे उघडून बघा बाबा. माईला सांगणार कोणीच नव्हतं रे बेटा. तुम्हाला सांगणार संस्था आहे, कॉलेज आहे, सर आहेत, सगळे काही धडपडतायत बेटा. तुम्ही नेमकं टिका. अनुभव फार मोठा असतो रे. अनुभव याच्यासारखा गुरु नाहीये बेटा, अनुभवासारखा गुरु नाही. आणि अजूनही कोणाला प्रश्न विचारायचे बाबा? हा विचार. नमस्कार माई. दया करणे जे पुत्रासी त्याचे दासा अनेक दासी, हा तुमचा जो व्यापक जो काही अनुभव आहे आणि जे काही तुम्ही प्रेम दिलं, तर त्याची प्रेरणा मला नक्कीच ऐकायला आवडेल. कारण 2 मुलं सांभाळताना मेटा कुठले पालक आपण ह्या सगळ्या मुलांना कसं सांभाळलं हे नक्कीच ऐकायला आवडेल. मग आता ऐकवणं सुरू करू का? अजून काही प्रश्न आहेत का? नाही ना? आता मीच ना बेटा. तेची दासा आणि दासी जे करणे पुत्राशी. खूप मोठं व्यापक आहे रे हे. एक मात्र खरंय बाळ, मी कोणीही नव्हते. काय होईल हे मला नक्की माहिती नव्हतं. माझ्या अंगावर पातळ पण नव्हतं व्यवस्थित. मी स्मशानात फेकून दिलेले कपडे गुंडाळायचे. दुःख मला नाही कळणार तर कोणाला कळणार नाही. आणि आजही मी स्टेशनवर जाते त्यावेळेस पोलीस मला हाकलून द्यायचे, ए बाई इधर नाही. आता पोलीसवाले मला म्हणतात, माई सगळ्या गाड्या गेल्या की गो माई. जाऊ दे रे, गाडी गेल्यावर कोणी आहे का, रडते का ते पाहायला आले बाळा. हे दुःखाने शिकवलं बेटा मला. म्हणून दास दासी उपाशी हे सगळं शोधणं सोडून द्या. तुमचं काळीच पहिले जिवंत करा. ते तुम्हाला ओढत ओढत तिथपर्यंत घेऊन जाईल बाळा. ते तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाहीये. म्हणून एक लक्षात ठेवा, आपली परंपराच अशी आहे, जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे वापरले.
आणि म्हणून एक लक्षात ठेवा, एक उदाहरण, मी 3 वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केला पण अनसक्सेस आत्महत्या. एकदा मी ठरवलं आज आपण मारायचं. अरे 20 वर्षाची मुलगी, 10 दिवसाचं बाळ, सासर नाही, माहेर नाही, कोणी परिचित नाही, कोणी ओळख देत नाही. रात्री भीती वाटली की मी स्मशानात जायचे. मला एक शोध लागला होता, मेल्याशिवाय माणसं स्मशानात जात नाही, रात्री भूताच्या भीतीनं कोणीच येत नाही. आणि समजा मला कोणी पाहिलं ना ते बोंबलतच पळायचं, भूत भूत, मग तर कोणीच यायचं नाही. जिंदाबाद बाप का माल समशा. तर मी रात्री स्मशानात बसायची, दुसऱ्या दिवशी रेल्वेत भीक मागायची. एक दिवस मला खूप भाकरी मिळाली, भाजी पण मिळाली भरपूर वेगवेगळी. कुठली तरी यात्रा होते आणि मी ठरवलं आज पोटभर जेवायचं मारायचं. आणि स्टेशनवर मी रात्री 2 वाजेपर्यंत स्टेशनवर थांबायचे, 1 ते 2, नंतर मग स्मशान. कारण नंतर गाड्या गेल्या की सगळं सामसूम व्हायचं ना. 7 मिनिट गाते तो केला मला. आम्ही रात्री पोटभर जेवले, वेगवेगळ्या भाज्या खाल्ल्या, पोटभर जेवले. आज आपल्याला मारायचं, पोटभर जेवले. आणि मरायचं कधी हे ठरत नव्हतं. कुठली तरी वेळ पाहिजे ना मारायला, नेमकं कधी मरायचं. इतक्यात कुठेतरी 2चे टोल वाजले रात्री. हा आता मरायचं, चला नियती बोलवते असं वाटलं. आणि विशेष म्हणजे मी माझी मुलगी 10 दिवसाची, त्या दिवशी 16 दिवसाची होते, माझ्या पोटाला बांधून घेतले. कारण मरताना मायले की वेगळ्या जाऊ नये बस. आणि आश्चर्य सांगू का, खाऊन पिऊन उरलेली भाकरी पण सोबत घेतली. खरं म्हणजे मरणाऱ्याला भाकरी कशाला पाहिजे रे, पण समजा मेलेच नाही तर भूक लागली की नाही. आणि त्या दिवशी मला या म्हणीची चव कळली की भूक नसो पण भाकरी असो. मी मरताना सुद्धा भाकरी सोबत घेतली. आणि 2चे टोल पडले, बाळाला पोटाला बांधलं आणि मी निघाले. होणारे न चुके कल्पांती जरी ब्रह्मात आढावा. मी इथून तिथपर्यंत गेले रे. आणि त्याच वेळेस त्याच अंधारात एक भिकारी जोर जोरात रडत होता. म्हणून रडत होता, बाबा मी भिकारी आहे बाबा, मला कोणी नाही बाबा, मी आता मरणार आहे बाबा. ताप लागलेली, मरणाचा ताप चढलेला, खोकतोय, बोलतोय, मला कोणी नाही बाबा, मी भिकारी आहे बाबा, मी आता मरणार आहे बाबा, तहान लागली बाबा, मला मरताना कोणीतरी एक घोट पाणी पाहिलं बाबा, मी आता मरणार आहे बाबा, मला कुणी नाही बाबा, मी भिकारी आहे बाबा, कोणी आहे रे बाबा, माझ्या तोंडात मरताना एवढंसं पाणी टाका बाबा, मला तहान लागली बाबा, मरताना मी आता मरणार आहे. कल्पना करा, मी मरायला चालले, तो मरताना पाणी मागतो. पटकन वाटलं सिंधुताई सकाळ थोडस पुण्य करून म्हणणार, तो मरतोय पाणी मागतोय, तू मरायला चाललीस. मी वळले मागे, त्याला उठून बसवलं, माझ्या हाताला चटके बसले. मी त्याला सांगितलं, बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका ना, माझ्याजवळ भाकरी पण आहे ना, भाकरी खाऊन पाणी पिऊन मरा ना. आणि मी मिळालेली भाकरी माझी उरलेली बांधून घेतलेली मरताना, ती भाकरी मी बारीक बारीक करून त्याला खाऊ घातली, पाणी पाजलं. ते बाबा मेलच नाही की रे, ते माझ्याकडे बघून हात जोडत होतं, अन्नदाता सुखी बघून, ते नाही मेलं. पटकन आतून आवाज आला, सिंधुताई सकाळ चुकतेस, मारायला चालली होतीस. पण एका मरणाराला घासभर खाऊ घातलं, घोटभर पाणी पाजलं, ते मेलं नाही ग. मग एक काम कर, स्वतः मरून संपण्यापेक्षा मरणाऱ्यांसाठी जगायला शिक. सिंधुताई सकाळ मरणाऱ्यांसाठी जगायला शिक. आणि मी मरणाऱ्यांसाठी जगायला लागले बाळा. ही घटना आली नसती तर मी संपूर्ण पण गेले असते. जेव्हा जेव्हा मी मरायचा प्रयत्न केला तेव्हा काही नाही काही अडचण आली बेटा. दुसरा टप्पा, मी रात्री स्मशानात बसायचे ना, मला खूप भीती वाटायची. अरे कारण आताची स्मशान लई बेस्ट रे. परवाला त्या कराड जवळ माझ्या हस्ते स्मशानाचं उद्घाटन केलं बघा. अरे लाइटिंग बिटिंग, मला तिथे मरावंसं वाटत होतं. अरे एका जणाने टीव्ही पण लावला मशानात, माझ्या नावाचा बोर्ड आहे उद्घाटन. म्हटलं हा मशानातले सगळे मला गणपत ओळखतात बरं. त्यावेळेच्या मशानात किती भयान रे. सळसळ साप पळायचे, पेटलेलं काड मीठ वाजायचं, खडा मीठ टाकलेलं पेटायसाठी. कोणी नसायचं बेटा, कवटी फुटली, गणपत निघून जातात रे. आणि मी एक दिवस समोर प्रेत जळत होता, 2 विजत आले होते, एक मधलं पेटत होतं. आणि मी झाडाला टेकून बसले होते, खूप मरणाची थंडी पडली होती, अंगावर पांघरायला काही नव्हतं. ते पेटलेल्या स्मशानाची, त्या पेटलेल्या प्रेताची ऊब बरी वाटत होते म्हणून जवळ बसले होते, झाडाला टेकून बसले होते आणि मी रडत होते.
दोनच वाक्य मी बोलत होते जोरजोरात. मला कोणी नाही, मला कोणी नाही, मग जवळ काय पण नाही, एवढंच रडत होते. मला कोणी नाही, मला कोणी नाही, मग जवळ काय पण नाही, एवढंच रडत होते. दुसरे शब्द सुचत नव्हते. जोरात रडत होते. तिथं कोणी नाही माझं ऐकायसाठी. जिंदाबाद आपणच. मी मला कोणी नाही, मला कोणी नाही, मग जवळ काय पण नाही असं म्हणून रडत होते. आणि मला आवाज आला, तुम्ही जर चांगलं काम कराल तुमचं वाईट कधी होणार नाही बेटा, लेखी देते. मला आवाज आला, चुकते सिंधुताई, सकाळ कोणी नाही म्हणून रडतेस. अगं मला खूप गणगोत आहे, खूप नातलग आहे. आज ना भांडताय तुझं वरचं की माझं खालचं. सोबत कोणी नाही का? सोबत कोणी नाही. सिंधुताई, आकाशवाणी झाल्यासारखा आवाज आला माझ्या ना. सिंधुताई, कफन को जेब नहीं होती, कफन को जेब नहीं होती, और मौत कभी रिश्वत नहीं लेती. चाल खाली हात द्यायचे सगळ्यांना. मरणाऱ्यांसाठी जगायला शिक. आणि मी जोरात ओरडले, मरण कॅन्सल, मरण कॅन्सल. जगले रे. वाईटातून सुद्धा चांगलं घडतं माझे बाळ. उलट चांगल्यातून चांगलं घडणार नाही, पण वाईटातून चांगलं जगले घडतं. तुम्ही जगा रे. जगता येतं माणसाला. डोळे उघडून बघा जगाकडे. जगच आपल्याला शिकवते. फक्त तुम्ही चालत राहा बस. माझ्या आयुष्यातली तिसरी घटना मरण्याची. या घटनेने मला समाजसेवा केला. या घटनेने मी रात्री काय करायची, शोधायची कुठे भजन बिजन चालू आहे का. कारण मला भजन म्हणता यायचं रे. भजन म्हटलं की मला भोजन मिळायचं बेटा. त्यामुळे मी लई जोरात गाणं म्हणायची देवाचं. गाणं यायचं माझं मेन भांडवल गाणं. मग मी रात्री कुठे आवाज आहे का गाण्याचा, कोणी स्पीकरवर देवाचं भजन बिजन म्हणते का म्हणून कानोसा घ्यायची. जिथे भजन चालू असेल तिथे जायचे. लोक स्पीकर बिकर लावून रात्री भजन करतात आणि तो घरमालक त्यांना चांगलं चुंगलं खायला देतो. माझं भजन म्हटलं मी तर मला माझा पण नंबर लागायचा ना. म्हणून मी रात्री शोधत शोधत त्या भजनवाल्या जवळ जायची आणि त्यांना विचारायची, बाबा एक भजन म्हणू का. ते म्हणायचे, बाई बाग सर आता म्हणू का, मध्ये मध्ये करायचं नाही, आता म्हणू का, नो डिस्टर्ब, आता म्हणू का. त्यांचंही झालं की माझा नंबर, हारायचं नाही. बेशरम बेशरम झाले होते रे मी. आता म्हणू का, कारण म्हटलं तर खाणं मिळेल ना. आता म्हणू का, मग एखादं म्हणायचं म्हणू दे ना बे, म्हणू का म्हणू का. नंबर लगायचे. मग मी गाणं म्हणायचे राष्ट्रसंतांचं. हे झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. ठेका जगण्याचा, सूर काळजाचा, अट्टास देवाचा.